शेतकरी मित्रांनो 18 ऑगस्टला ह्या प्लॉटमधला आपण बघा व्हिडिओ केलेला निखिल भोसले यांची लागण. आज किती 17 दिवस झाले परत आणि 17 दिवसानंतर परत व्हिडिओ करतोय की परिस्थिती बघा प्लॉटमधली कशी पद्धतीनं सुधारल्या. माती लावून घेतलेली आहे या प्लॉटमध्ये. दोन्ही बाजूनं ते मशीन चालवून रासायनिक खतांचा डोस दिला आहे आणि ड्रिपमधनं परत पाण्याचं आणि खतांचं नियोजन केलं आहे. शायनिंग जर बघितली तुम्ही तर अतिशय सुंदर काळोखी तुम्हाला ह्या पिकामध्ये तुम्हाला दिसते. हे बदल जर तुम्ही बघितलं तर 17-18 दिवसातले जे बदल आहे ते 17-18 दिवसातले बदल तुम्हाला गन्ना मास्टर तंत्रज्ञान असेल तरच हे तुम्हाला बघायला मिळतील. आणि इतकी सुंदर परिस्थिती सध्या ह्या प्लॉटची आहे. अतिशय छान वाटलं मला हा प्लॉट बघून. फुटव्यांची परिस्थिती बघा किती सुंदर आहे. एक नंबर फुटवा झालेला आहे. थोडासा जास्त आहे का तर आहे, पण माती लावल्यानंतर ह्यातले बारीक सारीक कोंब मरणार आहेत आणि आपण विरळणीचं ऑपरेशन पण ह्याच्यामध्ये फॉलो करणार आहे. कारण काय हे आता समजा ह्याच्यामध्ये हे बारीक सारीक जे फुटवे आहेत हे बारीक सारीक फुटवे काही जगणार नाहीत. हे माती लावल्यानंतर मरूनच जाणार आहेत. हे फुटवे काही कामाचे नाहीत. सशक्त फुटवे किती पाहिजेत? 1 2 3 4 5 6 आणि 7 बस झाली. तेवढे फुटवे ठेवायचे. निखिलराव काय परिस्थिती खूप सुंदर आहे आता. आणि जे प्रामाणिक पहिलं केलेलं कष्ट आणि वेळेला केलेलं कष्ट हे सत्यात उतरले. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे गन्ना मास्टर टीम आणि तुम्ही म्हणजे एक नंबर ओके कार्यक्रम मस्त वाटतोय. थँक्यू. चाल. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे कसं होतं, वेळेला तुम्ही व्हिडिओमध्ये सांगितलं होतं वेळेला महत्व द्या, पिकाच्या वेळेला महत्व द्या, ते आम्ही फॉलो करतो तंतोतंत.